खालापूर तालुक्यात खैराची तस्करी करणारे 5 आरोपी गजाआड। खालापूर तालुक्यातील उमरे परिमंडळातील चावणी येथे खैराची तस्करी करणाऱ्या 5 आरोपींना वन परिक्षेत्र खालापूर यांनी गजाआड केले आहे। सदरचे 5ही आरोपी मंडणगड येथील असल्याचे त्यांच्याकडून वन विभाग चौकशी करत आहे। सदरच्या कारवाईत वन विभागाने 5 आरोपींसह एक वाहन ताब्यात घेतले असून 10 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। यामध्ये खैर या जातीची झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात होती अशी बातमी प्राप्त होती। त्या अनुषंगाने आम्ही सापळा रचला आणि एक वाहन आणि 5 आरोपी पकडले। सर्व आरोपी हे मंडणगड तालुक्यातले असून या ठिकाणी अवैध खैर तोडायचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। त्यांची यंत्रणा अशी होती की कटर मशीनसोबत आणणं, खैर हेरणं आणि तोडून घेऊन जाणं। यामध्ये आम्ही आरोपी जबाब घेतले आहे आणि मंडणगड तालुक्यात आम्ही काल तपास करून त्या ठिकाणी 14 घनमीटर माल जप्त केलेला आहे आणि गुन्हा तपास आणखी पुढे चालू आहे। ठिकाण खालापूर तालुक्याचं आहे, चावणी परिसर आहे आणि राखीव नामचं आहे चावणीचं। त्या ठिकाणी झाडं तोडलेत, त्या ठिकाणी आम्ही ती कारवाई केलेली आहे। आम्ही तस्करांना आवाहन करतो या ठिकाणी की त्यांनी कृपया असे कुठलेही गैरकृत्य करू नये, जेणेकरून त्यांची आम्ही वाहने जप्त करणं, आर्थिक व्यवहार असतील तर ते पाहणं, त्यांचे बँक अकाउंट सीज करणं, ह्या सर्व गोष्टी आम्ही करणार आहोत। आणि तालुक्यातलं वन वाचेल याकरता आम्ही नागरिकांना पण आवाहन केलेलं आहे की त्यांनी आम्हाला या कामामध्ये माहिती पुरवून योग्य ती सर्व मदत करावी, जेणेकरून आम्ही तालुक्यातलं वन आम्ही चांगल्या प्रकारे वाचू शकतो। नाही, तालुक्यातले आरोपी एक पण नाही आहे, सगळे आरोपी मंडणगडचे आहेत। पण त्यामधील मुख्य आरोपी आहे राम पवार, हा सांगडेमधील घरजावाई आहे आणि त्यांनीच सगळी ही पूर्ण टीम ॲक्टिवेट करून त्या ठिकाणी तो तस्करीचं मेन काम करत आहे। आम्ही साधारण खैर जातीचा माल आम्ही 15 घनमीटर जप्त केलेला आहे। एक वाहन आम्ही पकडलेला आहे आणि 2 वाहनं आम्ही पकडून काल ताब्यात दिलेली आहेत मंडणगड आरोपींच्या। टोटल असं मी 10 लाखाचा आतापर्यंत जप्त केलेला आहे या कारवाईमध्ये। आम्ही आरोपींना कोर्टात हजर केलेलं आहे। आम्हाला 20 तारखेपर्यंत कोठडी मिळालेली आहे आणि 20 तारखेपर्यंत आम्ही पूर्ण तपास करत आहोत आणि तपास सखोल करून त्यामध्ये आणखी कोण आरोपी सहभागी आहेत ते तपास करून त्यांना पण न्यायालयात हजर करणार आहोत।